हाय गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे कार्तिकी एकादशी, छोटी एकादशी कार्तिकी दुसरी। तर मी चालले आता इकडं, घरात तर सगळ्यांच्या पाया पडले, आता तिकडं नाना नानी ताई तात्या त्यांच्या पाया पडून येते। आज एकादशी तर सगळ्यांच्या पाया पडत आहे। चला, सगळ्यांची दर्शनावली झालेली आता। आज काही उपवास असल्यामुळं खिचडी ती पण लेटच करायची। आत्या बसलाय मस्त उन्हाला। आज स्वयंपाक नाही बनवायचा आहे, तर आज फ्रीज आवरून घे। दिवाळीनंतर परत पुसलंच नव्हतं आम्ही, तर खूप खराब झाले। तर हे सगळं काढून सगळं घासून घेते। फ्रीज पुसता थोडासा ब्रेक घ्यावा लागलाय, कारण यांना लागली हे तर म्हणले ते 1 वाजता खाईन, पण त्यांना 9 वाजता लागतं। त्यांच्यासाठी झिरकं आणि खिचडी बनवते। हे बघा, हा पसारा सगळा बाजूला राहून दिलाय। आणि म्हणे मी 1 वाजता खाणार, मला कोणी म्हणायचं नाही खाय खाय, आम्ही म्हणलोच नाही आज। मग काल का बरं म्हणते? 2 मिनिटं ते बंद करा। काल का बरं म्हणत होते? काल रात्री म्हणे मला जर का कोणी म्हणलं खाय तोच लय राहतो म्हणे का खाऊन घे। म्हणलं ऍटलीस्ट आमच्या बरोबर खाशान, लय लेट तर नाही, पण मग तुम्ही तर आमच्या आधी मागितली। हो, मग बोलू बी नाही। एक गोष्ट आहे, पण मी बोललेलं मी विसरून जाईल, पण बाकीचे मला विसरून देतील। कस काय बाकीच्यांना डायरेक्ट धमक्याच राहते तुमच्या, आम्हाला बोलतेच असे। काय म्हणजे माझ्या बोलण्यालाच करते। हा ना, हा असं तुम्ही बी काही सांगत असले मग करायला पाहिजे, मग कसं वाटत। मस्तपैकी खिचडी आणि झिरकं बनवून झालंय, तर आमच्या यांना देते आता। आमच्या यांना खूपच भूक लागली, खूपच टेस्टी। एकादशी के दिन बहुत सारा खाया और मूवी देखिए। 2 मिनिटं थांबा ना, 2 मिनिटं तुम्ही बंद नाही करू शकत का तुमचं मूवी? एवढं तर सॅक्रिफाईस करू शकते ना माझ्या ब्लॉग साठी। सॅक्रिफाईस काय करू शकतो? सॅक्रिफाईस पहिलं म्हणलेलं पण राहू दे। तुम्ही ऐकलं पूर्ण? बळच दुसऱ्याला हे करते। आधी खाऊन पा, मला म्हणत होते ना चांगली झाली, ती बिया काढा ना, कडू लागली परत म्हणशान खिचडी कडू केली। ऑनेस्ट रिव्ह्यू द्या। ऑनेस्ट रिव्ह्यू चांगली का? एकदम मस्त। तर झिरक्यासोबत खंपा चमच्यानं झिरकं ना खाऊ, जाऊ द्या, आपलंच घरी। कसं आहे आता? परत चूक नाही करणार। चांगलं आहे का? थोडस मिठाची गरज आहे झिरक्याला। बरं, बस, बाकी एकदम। असं का बरं विचारते की चांगलं झालं का, खाऊनच दाखव, असंच करा। हे काय करते, चतुर्थी असते त्यांना खिचडी चांगलीच असती, पण त्यांना काय झालेलं राहते दिवशी काय माहिती, खिचडी चांगली नाही झाली म्हणते। तुम्ही मुद्दाम करते म्हणजे मला चतुर्थी राहते त्या दिवशी खिचडी चांगली बनत नाही, सेम खिचडी राहते, काहीच फरक नाही राहत। मग आता तुमच्या एकट्यासाठीच केली ना, आम्हाला नंतर बनवणार काय? तरी चांगलीच केली ना, मग आम्ही काय तुम्हाला चांगलं नाही देत का? काय लॉजिक? सुकून चाललं पोरग, बार दिसू राहिलं काय ब्लॉग मध्ये। किती वाळून चाललं पोरग, बारीक झालं एकदम। डेअरी तर डायरेक्ट मध्ये गेली। बरं, ते थोडंसं मीठ घे, कसं जखमेवर मीठ टाकल्यावर टाकून दे। जाय, पाहुण्याच्या घरी चमचा टाकते। पाहुण्याच्या घरी चमच्यानं खायचं, घरी पाहुण्यांच्या घरी सगळं वतलं
सांगू का मग घरी आल्यावर रिव्ह्यू केला मी यार, आज नव्हतं करायला पाहिजे. नेक्स्ट टाइम बरोबर केलं. म्हणजे ना त्यांनी काय केलं, त्या दिवशी मम्मी त्यांच्या घरी आले नाही, म्हणजे मला घ्यायला आले ना, त्या दिवशी चमच्यानी झिरकं टाकून टाकून खाल्लं. मी त्यांच्याकडे पाहते त्यांना वाढताना, तरी मी म्हणलं झिरकं खिचडीत होतो का, मला माहिती आहे तुम्ही घरी काला करूनच खाते. पण ते म्हणे नाही, म्हणे एक चमचा टाकूनच झिरकं खाल्लं त्यांनी, अजिबात पूर्ण टाकलं नाही खिचडी है ना. माझं जे अर्धवट राहिलेलं फ्रीज आहे ते पुसून घेते. मध्ये थोडासा वेळ ते आला त्याच्यामुळं राहिलं ते. ब्लॉगला फर्स्ट प्रायोरिटी, थंडी वाजली तरी चालेल. प्रायोरिटी देते ना हो ते तेवढी, त्याच्यासाठी लोकांनी सबस्क्राईब केलं पाहिजे. अर्धीच ती बाई घालून बोलू राहिले ते. मग जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणा माझ्या नातूला. आले बर का. जोश को चेस करने में मजा आता है और उसके लिए चाहिए सही शूज. एकटेच हसते बर. विसरून जातो. एकटंच असायचं काम चालू, घरी यायचं सुद्धा विसरत होतो. तिकडंच उभा राहतो. पाहिलं तो तिकडंच उभा असं जिन्याचं खाली उतरत असलं, जेवायला यायचं असलं ना, निम्या जिन्या धडाधड वाजत. आता असं वाटत आलं बाई जेवायला, निम्या जिन्यातच थांबून घेतो. तिकडंच पायात बसत परत फोन करावं लागते. ये भाऊ पाहिजे एवढा विचार आली. तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी ब्लॉगला दिलेली, त्यांनी थंडी वाजली तरी चालेल. बरं मागच्या 2 मिनिटापासून चला जेवायला चला ना. हो चला, आमच्या संग 2 घास खाल्ले असतील. आधी कंप्लेंट घेतो सगळ्यांच्या आधी. मला थोडी द्या वाटलं तुमचा फरक पाहिला. या मग इकडं. नको 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 खाल्लेली असू शकते ना. हो या ना, आम्ही ताक पण बनवलंय. आमचं तर जेवण वगैरे झालंय. दादांचं बाकी होतं, त्यांना साबुदाणा खिचडी नव्हती खायची. मग भगर बनवायची होती तिखट, पण ते बोलले की तिखट भगर नको बनवू, जी आपण असं गोड शिरा कसा करतो तसंच भगरीचा गोड शिरा करतो. तर आता भगरीचा गुळाचा शिरा बनवते मी. आधी भगर भाजून घेतली होती, आता परत तुपात भाजून घेते. वगैरे कट करून घेतले आणि गुळाचं पाणी बनवलंय. यांना वरती भुईचक्कर सापडलं, आता ते भुईचक्कर पेटून राहिले. अरे विजलं. पाहू मी पेटू का? पेटला सारखा. आई नो इकडं. भुईचक्कर वरून घेऊन आले होते. सगळे पुरावे नष्ट. आत्यांची पथुरी पण शिवून झाली आणि काना नाव पण झालेलं बनून. हे बघा इकडं असा का बनवला आहे, इकडं ना काना. मस्त दिसते. इथं पट्टी आपण आली कधी इथं मधले. हा 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 आता फक्त जोडून घेतली ना. छान आलंय. चांगलं आलं. कसं दिसतं मस्त दिसते. अगं बाई काय छान दिसतं ते. मस्त दिसते. हा चला मस्तपैकी माझ्यासाठी आणि आत्यांसाठी चहा टाकते. गाईच आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची चिंता आहे. जरी उपवास असला आणि उपवासाला लिमिटेड पदार्थ जरी असले तरी भगर करायची की साबुदाणा करायचा याच्यात पण खूप कन्फ्युजन आहे. तर यांना विचारावं लागेल त्यांना काय खायचं ते तर अजून झोपलेले.
त्यांना उठून पण देते आणि विचारते पण काय खायचं आहे. मस्तपैकी फ्रेश झाले आणि आज तोंडाला काहीच थोपलं नाही, कारण स्किन इतकी डॅमेज होती ना हिवाळ्यामुळं, अशी ड्राय झाली आहे ना. मस्त थोडंसं स्क्रब केलं त्याने थोडीशी डेड स्किन पण निघून जाईल. आणि अजिबात काही म्हणजे काहीच लावलेलं नाही आज स्किनला, फक्त चेहरा धुतला आहे. आणि फायनली साबुदाणा वडे फायनल झालेले. तर चला साबुदाणा वड्यांचीच तयारी करू आता. जिरका आणि वडे बनवायचे, तर पटपट स्वयंपाकाला लागते. हे बघा, काना नाव पण काढून झालं आणि सगळी पथुरी पण शिवून झालेली आहेत त्यांची. आता ते साडीच असल्यामुळे ना ते शिवण्यात तिकडं होतं, पण मग नाव एकदम भारी आलेले. कमेंट मध्ये नक्की सांगा नाव कसं आलंय. मस्तपैकी वडे तळायचं काम चालू आहे. उपवास आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच खातोय आम्ही. चांगलं दिसतंय. थंडी वाजू नये हे महत्वाचं आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी हीच बेस्ट टेक्निक आहे ना. हा, स्टाईल बी दिसली पाहिजे, असं पाहिजे काहीतरी. थंडीपासून बचाव करायला असं बांधावं. नाही बचावचं नाही घेणं, स्टाईल दिसली पाहिजे. नुसतं गरजेपुरतं काम करणं इज फाईन, चांगली गोष्ट. पण गरजेचं काम होऊन पण माणूस आणखी त्याच्यात सुशोभीकरण पण करू शकतो ना, तर मग ते करायला पाहिजे असं माझं म्हणणं. हे कसं वाटतंय? मस्त वाटतंय, पण कानाला गार नाही लागलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आता मी असे काय चांगलं दिसायसाठी नाही राहत, थंडीपासून बचाव करायसाठी हुशार आहे. ते काय चांगलं दिसायला नाही राहत. ऐकलं मग कमून ये स्वेटर असताना दुसरं कमून घेतलं होतं तेव्हा. एक ही पण टेक्निक आहे बांधायची. कोणतं भारी वाटतं? ते पहिलं भारी होतं. मी बांधेल कसं आहे श्रुती, हाय का माझ्या व्यवस्थित, फक्त डोळे पाहिलं हे बी घ्यायची काय वारं लागून कशी काय श्रुती. मी चांगला दिसतोय ना. हा, तुम्ही लय भारी दिसू राहिली. फोटो काढायचा का? मी तिला मारलं, ती मला मारी ती. आता लाजली, कॅमेऱ्यावर कशी लाजली.